नमस्कार. प्रभावी संवाद हे एक असं कौशल्य आहे जे आपल्या सगळ्यांनाच हवं असतं, नाही का? म्हणजे आपले विचार, आपल्या भावना अगदी जशाच्या तशा समोरच्यापर्यंत पोहोचवता येणं. आज आपण याच कलेची काही गुपितं उलगडणार आहोत. आपल्यासोबत असं कधी होतं का की आपण काहीतरी सांगायला जातो आणि समोरच्याला त्याचा अर्थ अगदी वेगळाच लागतो? अरे हो, हे तर होतच राहतं. या गैरसमजाच्या चक्रात ना आपण सगळेच कधी ना कधी फसतो. पण थांबा, काळजी करू नका, यावर एक उपाय आहे. या समस्येवर मात करण्यासाठी आज आपण संवादाची 5 मूलभूत तत्त्व समजून घेणार आहोत. समजा हे आपलं कम्युनिकेशन टूलकिट आहे, जे आपल्याला एक उत्तम संवादक बनायला मदत करेल. मग तयार आहात? चला तर सुरू करूया. आपलं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं तत्त्व आहे स्पष्टता. म्हणजे काय? तर आपला संदेश इतका सोपा आणि सरळ असावा की ऐकणाऱ्याला तो समजून घेण्यासाठी जरासुद्धा डोकं खाजवायला लागू नये. अगदी जसं आपण एखाद्या लहान मुलाला काहीतरी समजावून सांगतो ना, तसंच. खरं आहे, जेव्हा आपल्या बोलण्यात स्पष्टता असते तेव्हा गोंधळाला अजिबात जागाच राहत नाही. आपले शब्द थेट समोरच्यापर्यंत पोचतात आणि आपल्या मनात काय आहे याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका राहत नाही. आता बघा, दोन्ही वाक्यांचा अर्थ खरं तर एकच आहे, पण दुसरं वाक्य किती पटकन समजते, नाही का? आणि हेच तर आहे चांगल्या कम्युनिकेशनचं गुपित. अवघड, मोठे शब्द टाळायचे आणि एकदम सोप्या भाषेत बोलायचं. चला आता दुसऱ्या तत्वाकडे जाऊया. लक्षात घ्या, संवाद म्हणजे फक्त बोलत राहणं नाही, तर समोरच्याचं लक्ष देऊन ऐकणंही तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. ही एक टू वे स्ट्रीट आहे. सक्रियपणे ऐकणं म्हणजे केवळ कानावर शब्द पडू देणं नाही, तर त्या शब्दांमागच्या भावना, तो हेतू समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न करणं. म्हणजे असं समजा की आपला एखादा मित्र आपल्याला त्याची अडचण सांगतोय आणि आपण फक्त हो नाही करत नाहीये, तर ती अडचण त्याच्या सोबत अनुभवतोय. तर मग निष्क्रियपणे ऐकणं आणि सक्रियपणे ऐकणं यात जमीन आसमानाचा फरक आहे. जेव्हा आपलं लक्ष फक्त याकडे असतं की मी कधी बोलू, तेव्हा गैरसमज होणारच. पण या उलट जेव्हा आपण खरंच समजून घेण्यासाठी ऐकतो ना, तेव्हा विश्वास आणि आदर आपोआप तयार होतो. आपलं तिसरं तत्व आहे आत्मविश्वास. कधी अशा व्यक्तीला ऐकलंय का की जिच्या बोलण्यावर आपल्याला लगेच विश्वास ठेवावासा वाटतो? असं का होतं? कारण ती व्यक्ती प्रचंड आत्मविश्वासाने बोलते. जेव्हा आपल्या बोलण्यात एक आत्मविश्वास असतो तेव्हा ऐकणाऱ्यालाही खात्री वाटते की आपल्याला त्या विषयाचं नेक ज्ञान आहे आणि मग ते आपलं म्हणणं अधिक गांभीर्याने घेतात. आणि हा आत्मविश्वास केवळ शब्दांमधून नाही, तर आपल्या बॉडी लँग्वेजमधून, आपल्या नजरेतून आणि आवाजाच्या चढउतारातूनही दिसतो. या लहान सहान गोष्टी खरंच खूप मोठ्या फरक घडून आणू शकतात. आता आपण चौथ्या तत्वाकडे वळूया आणि ते आहे सहानुभूती. सोप्या भाषेत सांगायचं तर समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणं आणि त्यांच्या भावना समजून घेणं. सहानुभूती म्हणजे दुसऱ्याच्या चपलीत पाय घालून चालून बघण्यासारखं आहे. जेव्हा आपण सहानुभूतीने संवाद साधतो तेव्हा आपण फक्त माहितीची देवाणघेवाण करत नाही, तर एक खरोखरं मानवी नातं जोडतो. सहानुभूतीमुळे नाती खूप घट्ट होतात. जेव्हा समोरच्या व्यक्तीला जाणवतं की अरे, ही व्यक्ती आपल्याला खरंच समजून घेतेय, तेव्हा आपापसातील मतभेद आणि संघर्ष कमी व्हायला नक्कीच मदत होते. आणि आता आपलं शेवटचं 5वं तत्व संक्षिप्तता. चांगल्या संवादासाठी नेहमीच खूप लांबलचक बोलण्याची गरज नसते. उलट कधीकधी कमी शब्दच जास्त परिणामकारक ठरतात. संक्षिप्ततेचा अर्थ आहे सरळ मुद्द्यावर येणं. इकडच्या तिकडच्या फापट पसाऱ्याला फाटा देणं. यामुळे ऐकणाऱ्याचा वेळ तर वाचतोच, पण त्यांचं लक्ष आपल्या मुख्य संदेशावर टिकून राहतं. पहिल्या वाक्यात किती फापट पसार आहे, तर दुसरं वाक्य किती स्पष्ट आणि थेट आहे. कमी शब्दात बोलल्याने गोंधळ टळतो आणि समोरच्याला नेमकं काय करायचंय हे स्पष्ट कळतं. थोडक्यात सांगायचं झालं तर हे 5ही गुण ज्या व्यक्तीमध्ये एकत्र येतात, ती व्यक्ती एक उत्कृष्ट संवादक बनते. स्पष्टता, ऐकण्याची कला, आत्मविश्वास, सहानुभूती आणि संक्षिप्तता हे सगळं मिळून एक जबरदस्त प्रभावी संवाद तयार होतो. तर आता जाता जाता एक प्रश्न. या 5 तत्वांपैकी असं कोणतं एक तत्व आहे जे आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीत सर्वात मोठा आणि सकारात्मक बदल घडवून आणू शकतं? यावर विचार नक्की करा.